नमस्कार मित्रांनो, साधी म्हणजे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देविका बॅग भरून पंकजला सोडून गेलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता सत्या मात्र धूमकेतूवरती भडकलेला असतो, कारण धूमकेतूला हे समजा माहीत असतानाही तिने मला का सांगितलं नाही असं त्याला वाटत असतं. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो सांगू नाही काय झालं असतं, आज जे झालं तेच झालं असतं ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं तुला हे समज कळून 3 महिने झाले ना, मग त्या फुसक्याला एकदाही मनाला अशी लाज वाटली नाही की मीराला समजलंय की आपण जॉबला लागावं का काहीच वाटलं नाही. अगं ठोंब्यासारखा इकडे तिकडे लहान मुलांसारखा त्या गार्डनमध्ये खेळायचा फिरायचा, पण एकदाही नोकरी शोधण्याचा किंवा कुठे कामाला लागण्याचा प्रयत्न केला नाही केला, कारण त्याला ते करायचंच नाही आहे ना. त्याची ती बायको बबडी, ती काय म्हणत असते इंग्लिशमध्ये, ते गुड फॉर नथिंग तसला आहे तो बबड्या. म्हणून तर मी आज जे केले ना धूमकेतू, ते अगदी योग्य आहे. आज मी हा सगळा तमाशा केला ना, त्यामुळे हा पंकज निदान उद्या नोकरी बघेल, कुठेतरी काम शोधेल, पैसे कमवेल, 4 पैसे येतील त्याच्या खिशात जरा. तेव्हा मीरा मात्र सत्याकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, आणि एवढा सगळ्यांचा विश्वासघात करत होता ना हा बबड्या. आणि ती निरूपा, ती तर त्या पंकजचा अतिच लाड करते, सारखा लाडावलेला आहे तो. पण त्या निरूपाला हे समजत नाहीये, तिचा बबड्या तिच्या लाडाचा गैरफायदा घेतोय आणि तिलाच फसवतोय. आई येते, आईच्या प्रेमाचा कोणी असा गैरफायदा घेतं का धूमकेतू? सांग. त्या निरूपाला फसवतोय तो, पण मला हे चालणार नाही. निरूपा माझी आई आहे तिचा पंकजवरती जरा जास्त जीव, पण तिला फसवलेलं मला चालणार नाही. म्हणूनच त्या फुसक्याचं सगळ्यांसमोर सत्य आणलंय आज मी. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, पंकजचं सत्य सर्वांसमोर आणलं आईच्या प्रेमापोटी. म्हणजे दिसते तसं नाही आहेत. तोंडावरती जरी एवढा राग दिसत असला ना, तरी आईंविषयी मनात मात्र खूप प्रेम दिसतंय तुमच्या. तुम्ही हायच लय भारी, असे मीरा तर सत्याकडे बघत मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, म्हणून धूमके तुम्ही हे समज केलं. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्ही हे जे केलंय ना, ते करण्याआधी एकदा आजींना किंवा आपल्या बाबांना तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होती की नाही? सांगा ना. तुम्ही असं अचानक सगळ्यांना बोलवलं आणि मग हे असा धक्का दिला, मला नाही पटलं ते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं मग काय करणार हो तुम्ही? तो फुसक्या कसा वागत होता तुला माहिती आहे ना. एवढी नोकरी नसताना आपल्याला 4 शब्द सुनवायचा, नको ते बोलायचा. आता बघ, त्याची चांगलीच जिरली. आता नाही नोकरीला लागला ना तो फुसक्या, तर नावाचा सत्यजित नाही. पण धूमकेतू तू नको टेन्शन घेऊ, समजा काही ठीक होईल. तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो, समजा काही ठीक होणार म्हणजे होणार. तर इकडे आता निरूपा आपल्या रूममध्ये असते. निरूपा मात्र खूपच भडकलेली असते, कारण आजीने आता पंकजला शिक्षा सुनावलेली असते ना, त्यामुळे तिचा राग खूपच डोक्यात गेलेला असतो. आता निरूपा सारखी रूममध्ये गरके मारत असते. तेवढ्यात आता तिथे पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला असतो, त्यावरती एक लोटाही ठेवलेला असतो. आता लगेच तो लोटा निरूपा हातात घेते आणि जोरदार दिशी खाली फडचीवरती फेकून देते. तेवढ्यात आता दरवाजात सुधाकर भाऊ आलेले असतात. सुधाकर भाऊ पटकन तो पेला उचलतात आणि निरूपाकडे रागानेच बघतच म्हणू लागतात, निरूपा, पेल्यावरती राग काढण्यापेक्षा पंकजवरती राग काढ. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही, पंकजवर राग काढायची काहीच गरज नाही. खरं तर ना, राग सत्यावरती काढायला पाहिजे. हा सगळा तमाशा त्या सत्याने केलाय ना, काय गरज होती सगळ्यांसमोर पंकजचं सत्य आणायची? चांगला तो मस्त गार्डनमध्ये राहत होता ना, फिरत होता ना, याला काय प्रॉब्लेम होता? सांगा ना. आता मात्र सुधाकर भाऊंचं तर डोकंच आऊट झालेलं असतं. ह्या निरूपाला काय झालंय? एवढा उलटा विचार ही निरूपा कशी करू शकते? असे ते निरूपाकडे बघतच मनाशीच म्हणू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, सांगा ना, चांगला गार्डनमध्ये राहत होता ना, दिवस काढत होता ना, मग या सत्याला काय प्रॉब्लेम? हा पण होती तिकडे कलमडला आणि सगळ्यांना बोलावून घेतले आणि माझ्या पंकजची लायकी काढली ना. माझा पंकज हुशार आहे, चांगला शिकलेला आहे ना, हे या सत्याला बघवत नाही, म्हणून हे समज करतो हा पण होती सत्या. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा अगं काय झालंय तुला? अगं अशी वेळ लागल्यासारखं काय बोलतीस निरूपा तू? अगं निरूपा, एवढा उलटा विचार करणं बंद कर. तू जर अशाच पंकजच्या चुका पाठीशी घातल्या तर तो कधीही सुधारणारच नाही निरूपा. अगं बास कर त्याच्या चुका पाठीशी घालणं आणि त्याला पुढे जाऊ दे. आता निरूपा, तुला पंकजच्या विरोधात उभं राहायची गरज आहे. जर तू त्याच्या विरोधात उभी राहिली तरच पंकज स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो, 4 पैसे कमवू शकतो. पण निरूपा, तू जर अशीच त्याच्या चुका पाठीशी घालत राहिली ना, तर पंकजचा अवघड आहे. तो कधीही स्वतःच्या पायावरती उभी राहू शकत नाही. आणि निरूपा,
अगं आता अजून किती अति लाड करणार आहे त्या पंकजचा, बाद झाला आता. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्प बसा, यात माझ्या बाबड्याची काही चूक नाही आहे. गेली होती त्याची नोकरी, पण त्याने हे का लपवलं आपल्यापासून माहिती? तर आपल्यासाठी, देविकासाठी, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्याने हे लपवलं आणि स्वतःच सगळे दिवस काढले. पण नाही, या सत्याला काय कळणार ते? नोकरी मिळणं म्हणजे काय ड्रायव्हरसारखं गाडी चालवण्याचं सोपं काम नाही. सांगा तुमच्या त्या पनोती पोराला. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा बास, तोंडाला येईल ते बोलू नको, पंकजने चूक केली, चुकीचा आहे तो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही माझा पंकज चुकीचा नाही आहे. खरं तर ना त्याचं आयुष्य असं सिसोसारखं झालं आहे. बघितलं ना कसा गार्डनमध्ये वर खाली होत होता, बघितलं ना. आणि ही त्याची अवस्था तुमच्या चुकीमुळे झाली. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा काय बोलायली तू? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो, कारण बाप म्हणून तुम्ही कधीही त्याला सहकार्य केलं नाही. खरं तर माझ्या पंकजला नोकरी करायचीच नव्हती, त्याला बिझनेस करायचा होता, स्वतःचा बिझनेस. पण नाही, तुम्ही बाप म्हणून कधीही त्याचे स्वप्न पूर्ण केलेच नाही. म्हणून आज त्याची अवस्था अशी सिसोसारखी झाली. नोकरी करू की बिझनेस करू, नोकरी करू की बिझनेस करू, आणि तो मधल्यामध्ये अडकलाय. म्हणून त्याची ही अवस्था झाली आणि टांगल्यासारखी गंमत झाली त्याची. आता मात्र सुधाकर भाऊ निरूपाकडेच बघू लागतात, निरूपा काय बोलते? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो, या सगळ्याला कारणीभूत तुम्हीच आहात. त्यामुळे ना माझ्या पंकजला एक शब्दही बोलायचा नाही. खरं तर त्याने आपल्यापासून लपून आपलाच विचार केला, हे समजत नाही का तुम्हाला? आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एकटा हे सगळं सहन करत होता, एवढे दिवस काढत होता. पण नाही, या पनोती सत्याला ना बघवत नाही ना. माझ्या पंकजकडे शिक्षण आहे, पण मोठ्या पगाराची नोकरी मिळत नाही, त्याला तो तरी काय करीन? तेव्हा सुधाकर भाऊन लागतात, निरूपा बास, अगं आता अति झालंय. अगं किती अति करशील निरूपा? अगं तुझ्या अशा वेडेपणामुळे तुझा पंकजही वेडा होतो, हे लक्षात येत नाही का? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता मी कुणाचं काय बी ऐकणार नाही. आणि तुमची ती आजी, तिला बी देखवत नाही. माझा पंकज एवढा MBA झालेला आहे ना, आणि तो सत्य अडाणी, तो शिकलेला नाही आहे ना, म्हणून सारखी त्या सत्याची बाजू घेत असते आणि माझ्या पंकजला त्याची लायकी दाखवत असते. म्हणूनच तर आज त्या सत्याला मिळाली ना. आणि माझ्या पंकजला शिक्षा सुनावली तुमच्या आईने. काय तर म्हणे मीराच्या दुकानात हेल्पर म्हणून काम करायचं. लाज तरी वाटते का तुमच्या आईला असं बोलताने? अहो, माझा पंकज एवढा MBA झालेला आहे आणि तो त्या फुलवालीच्या दुकानात हेल्पर म्हणून काम करेल का? काहीच वाटत नाही तुमच्या आईला? तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरूपा बाद झालं, आईविषयी मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि आईने जे काय केले ते अगदी बरोबर आहे. पंकजने चूक केली, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी, तसा तो सुधारणार नाही. आणि निरूपा, आईला जर तू मध्ये जाऊन काही बोलली ना तर आई तुलाही शिक्षा करेल, एवढं लक्षात ठेव. आता मात्र निरूपा काही बोलणार. ते सुधाकर भाऊ लागतात, निरूपा बास, आता या विषयावरती मला एक शब्दही बोलायचा नाही, त्यामुळे पुन्हा हा विषय इथे काढू नको, असे म्हणून सुधाकर भाऊ लगेच तिथे कॉटवरती झोपून घेतात. निरूपा मात्र खूपच रागाने भडकलेली असते. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता मीराने सगळी काही आवराआवर केलेली असते. मीरा आता फुलांच्या टोपल्या घेऊन आणि पिशवी घेऊन आपल्या दुकानात निघालेली असते. त्याच वेळेस आजी हॉलमध्ये येते आणि मला लागते, काय गं मीरा, अगो कुठे निघाली आणि एकटीच? तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी अहो आज यांना भाडं नाही आहे ना, आणि ते त्याच्यामुळे उशिरा येणार आहे, म्हणून मी निघते लगेच. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं पण तू एकटी का चालली? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, आजी सांगितलं ना ते थोड्या वेळाने येणार आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं मी सत्याबद्दल विचारतच नाही आहे, अगं तुझ्या हाताखाली कामाला हेल्पर दिलाय ना मी, त्याच्याबद्दल विचारते. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी कशाला तू पंकज, जाऊ द्या सोडून. तेव्हा आजी म्हणू लागते, नाही त्याला शिक्षा सुनावली मी आणि शिक्षा त्याला भोगावीच लागेल. त्यामुळे मीरा त्या टोपल्या इथे टेबलवरती ठेव आणि इथे बसून राहा, मी आलेच लगेच, असे म्हणून आजी डायरेक्ट तडक इकडे पंकज आणि देविकाच्या रूममध्ये येते. आता देविका पंकज झोपलेले असतात. पंकज मात्र इथे कॉट खाली आता जमिनीवरती अंथरूण टाकून झोपलेला असतो. आता देविका मात्र मस्त कॉटवरती झोपा मारत असते. त्याच वेळेस आजी पंकज जवळ येते आणि लागते, पंकज उठ पटकन, चल लवकर दुकानात जायचंय, पंकज उठ. पंकजला वाटतं की त्याची बेबी देविकाच त्याला उठवते. तेव्हा पंकज लागतो, बेबी झोपू दे ना गं. आजीला मात्र खूपच राग येतो. आजी लगेच आता आपल्या पायाने पंकजच्या पायाला जोरदार दिशेशी अशी लाथ मारते आणि मला लागते, ए पंकज, मी बेबी नाही, मी आजी आहे तुझी, उठ लवकर. आता पंकज मात्र खडबडून जागा झालेला असतो आणि आजीकडे डोळे चोळतच बघू लागतो आणि मला लागतो, काय गं आजी, अगं काय झालं, एवढं सकाळी कशाला उठवते? तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा सगळं आवरून दुकानात जायला तयार झाली,
चल पटकन, तिच्या दुकानात तुला कामाला लावलंय ना मी, मग लगेच उठ आणि कामाला लाग. तेव्हा पंकज लागतो, अरे बापरे, एवढ्या सकाळी ही मीरा दुकानात चालली? नाही नाही नाही, मी नाही जाऊ शकत. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, आजी अगं जाऊ दे ना तिला, तिला सवय, जाईल ती, मी नाही येत. तेव्हा आजी म्हणू लागते, पंकज मी तुला शिक्षा सुनावली आणि ती तुला भोगावीच लागेल, त्यामुळे लगेच उठ, असे ओरडतच आता आजी म्हणू लागते. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, या आजीच्या आवाजाने जर देविका उठली आणि तिला कळलं की मला आजीने हेल्पर म्हणून अशी नोकरी दिली, नाही नाही नाही, त्या मीराच्या दुकानात मी हेल्पर म्हणून कामाला हे कळताच देविका मात्र खूप भडकेल. त्यापेक्षा मी गुपचूप निघून जातो. आता लगेच आजी म्हणू लागते, पंकज उठतोय की नाही? तेव्हा पंकज लागतो, शुक शुक आजी गप्प बैस, अगं देविका उठेल ना, मी लगेच येतो. आजी मात्र पंकजचा कान पकडते आणि ओढतच त्याला रूमच्या बाहेर घेऊन येते. तेव्हा पंकज लागतो, अगं आजी किती दुखतोय, सोड ना. त्याच वेळेस हॉलमध्ये येताच आता मात्र मोठ्याल्या फुलांच्या टोपल्या असतात. आजी म्हणू लागते, पंकज या टोपल्या उचलायच्या आणि दुकानात निघायचे. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी अहो कशाला, माझ्या मी घेऊन जाईल की. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो आजी, अगं तिला सवय, जाईल तिला, जाऊ दे, मी जातो रूममध्ये. तेव्हा आजी म्हणू लागते, पंकज तुला सांगितलेलं लक्षात येतंय की नाही? तुला तुझी चुकीची शिक्षा दिली मी, त्यामुळे तू कुठेही जायचं नाही, पटकन टोपल्या उचल आणि निघ मीराबरोबर दुकानात. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, पण मी. तेव्हा आजी म्हणू लागते, पण बिन काय बी ऐकून घेणार नाही, शिक्षा दिलेली तुला भोगावीच लागेल आणि मीरा सांगेल तेच काम करावं लागेल. उलट तिचं काम वाढवून ठेवू नको आणि तिला मागे अजिबात बोलायचं नाही. मी तुझ्याकडे बारीक लक्ष देऊन असणारे, नीट लक्षात ठेव, जशी कामं वाढवशील तशी तुझीही कामं वाढतील. तेव्हा पंकज लागतो, ठीक आहे, आलोच मी. तेव्हा आजी म्हणू लागते, आता कुठे चाललाय? तेव्हा पंकज लागतो, आलोच ग फ्रेश होऊन, आत्ताच उठून आलोय ना, असे म्हणून पंकज आतमध्ये जातो. आता मात्र मीराला तर पंकजचं हसूच आलेलं असतं. तर इकडे मीरा आता पुढे दुकानात जाऊन थांबते. आजीने तिला सांगितलेलं असतं, पंकजला मी बरोबर टोपल्या आणि वेळेत घेऊन येते, तू जा पुढे. मीरा दुकानात जाऊन आता आजी आणि पंकजची वाट बघत असते. त्याच वेळेस आता फुलांच्या टोपल्या आता कशा बशा कणत घेऊन आता पंकज इथे दुकानात पोचलेला असतो. आता जोरदार दिशी त्या टोपल्या काउंटरवरती पंकज आदळवतो आणि तिथेच मीराच्या त्या गोल विंगणाऱ्या खुर्चीवरती बसून घेतो, जणू काही हाच दुकानाचा मालक आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, पंकज अरे इथे कुठे ठेवल्या टोपल्या, खाली ठेव. तेव्हा पंकज म्हणू लागते, मीरा राहू दे की, तुला काय प्रॉब्लेम आहे? आता मात्र तेवढ्यात आजी येते. खुर्चीवरती बसलेल्या पंकजकडे आजी मात्र मोठाले डोळे वासून बघू लागते आणि म्हणू लागते, ए पंकज, अरे तू एवढा शिकलेला आहे ना, तुला मॅनर्स नाही आहे का? अरे बोल ना. तेव्हा लगेच पंकज लागतो, काय झालं आजी? तेव्हा आजी म्हणू लागते, रे मूर्खा, अरे मालकासमोर नोकराने असं मालकाच्या खुर्चीवरती बसायचं नसतं, हे समजत नाही का तुला? तेव्हा पंकज पटकन खुर्चीवरनी उठून उभी राहतो आणि लागतो, आजी ती मी बसलो नव्हतो, अगं मी टोपल्या घेऊन असं इथे आलो आणि टोपल्या ठेवल्या आणि माझा असा तोल गेला ना, म्हणून मी असा खुर्चीवरती बसलो, बसायला खुर्ची होती ना. आता पंकजने पुन्हा खुर्चीवरती बसून दाखवलेलं असतं. तेव्हा आजी म्हणू लागते, पंकज अरे तू पुन्हा मालकाच्या खुर्चीवरती बसलाय. तेव्हा पंकज लागतो, म्हणजे मी दाखवत होतो ना, सॉरी, आता नाही बसणारा. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, मीरा आजपासून हा पंकज तुझा हेल्पर असणार आहे, त्याला समधी कामं सांगायची, शिकवायची, नीट लक्षात येते ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो आजी. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, चल मीरा, आता तू इथे आल्यानंतर पुढची काय कामं करत असते? तेव्हा मीरा म्हणू लागते, मी आधी झाडून घेते दुकान आणि मग काउंटर वगैरे मस्त पोछाने पुसून काढते. तेव्हा लगेच आजी आता पंकजकडे बघू लागते आणि पंकजला खुणावू लागते, चल पटकन ही समधी कामं करून घे. तेव्हा पंकज लागतो, कोण मी? तेव्हा आजी म्हणू लागते, मी कोण नाही मग, चल लवकर, हेल्पर तूच आहे ना, आजपासून ही समधी कामं तू करायची, चल पटकन लाग कामाला. तेव्हा पंकज लागतो, ठीक आहे, कुठे झाडू? आता मीरा लगेच पंकजला खुणावून झाडू दाखवू लागते. पंकज मात्र आता झाडूने जोरजोरात आता दुकानातली साफसफाई करत असतो. तेव्हा आजी आणि मीरा मात्र तोंडावरती असा पदर धरतात, कारण खूपच जोरजोरात पंकजचं झाडणं चालू असतं, धुळही खूप उडत असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, पंकज अरे काय करतोय, अरे दमाने झाड की जरा, किती धूळ उडतोय. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, पंकज काम व्यवस्थित झालं पाहिजे. आता मात्र कंबरडं वाकडं तिकडं करेपर्यंत पंकजने झाडून घेतलेलं असतं. तेव्हा आजी म्हणू लागते, चल पटकन काउंटर वगैरे पोछाने पुसून घे. आता आजीने सांगितलेली सगळी कामं पंकजची झालेली असतात. बुकेही आता स्टँडमध्ये लावून झालेले असतात. आजी आणि मीरा मात्र पंकजची झालेली अवस्था बघताच हसत असतात. त्याच वेळेस पंकज लागतो, आजी झालं काम, आता मी जाऊ?
तेव्हा आजी म्हणू लागते, कुठे चाललाय तू? अजिबात दुकानातनं कुठे हलायचं नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुठेही जायचं नाही. मीरा, पुढे काय काम असतं तुला? तेव्हा मीरा म्हणू लागते, आता ना मी फुलांचे हार बनवायला घेते, मला ऑर्डर द्यायचे असतात ना. तेव्हा पंकज मात्र लगेच आजीकडे बघू लागतो आणि लागतो, हार बनवायचे मला नाही जमणार. ते तर मीरालाच जमू शकतं ना, त्यामुळे मला नाही येऊ शकत ते. तेव्हा आजी म्हणू लागते, येत नसेल ना पंकज तर ते शिकायचं असतं. माणूस काही जन्मल्यापासूनच सगळं शिकून येत नाही, माणसाला ते शिकावंही लागतं. त्यामुळे काळजी करू नको, चल पटकन बैस, हार बनवायला घे. मीरा, याला हार कसे बनवायचे ते शिकव. त्यावर लगेच पंकज म्हणू लागतो, कुठे बसायचंय? तेव्हा आजी म्हणू लागते, कुठे डोक्यावर बसतो का? खाली जमिनीवरती नीट मांडी घालून बसायचं. आता लगेच मीरा म्हणू लागते, पंकज तू मोठा पेपर खाली अंथर, त्यावरती फुलं ठेव आणि मग बैस. आता पंकजने मात्र पेपर अंथरून त्यावरती फुलं ठेवलेली असतात. आता रागाच्या भरात पंकज मात्र मोठी सुई हातात घेतो आणि एक फूल हातात घेतो आणि म्हणू लागतो, रे बापरे, हे जमणं कठीण आहे, मला नाही जमू शकत आजी हे. अगं माझं स्किलच नाही येते, त्यासाठी स्किल एज्युकेट पाहिजे ना माणूस. अगं त्यातलं मीराला समजं काही जमतं, यातलं मला काय बी जमणार नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, लोकांना लुबाडायचं, त्यांच्याशी खोटं बोलायचं, हे स्किल आहे ना तुझ्याकडे? मग हे स्किल बी येईल तुला. मीरा सांगेल तसं करायचं, सांगितलं ना तर समज शिकतंय माणूस. त्यामुळे गुपचूप बैस आणि फुलांचे हार बनवायला घे. आता मात्र पंकज अशी जोरदार सुई त्या फुलामध्ये खूप असतो. आता मात्र ती सुई पंकजच्या हातातच घुसलेली असते. पंकज हातात जोरात ओरडतो, आई ग मम्मा, मम्मा वाचव मला, लई सुई टोचली मला. तेव्हा आजी म्हणू लागते, पंकज कळलं, सुई टोचल्यानंतर काय होतं? सतत लोकांना टोचून बोलत असतो, तेव्हा त्यांनाही असाच त्रास होतो. आणि तुला एवढीशी सुई काय टोचली, एवढा मम्मा मम्मा ओरडायला लागला? चल नीट हार बनवून घे, मी आता मंदिरात जाऊन येते, तोपर्यंत मला हार बनलेले पाहिजेत. आणि मीरा, याच्याकडे नीट लक्ष देऊन काम सांग, शिकव्याला जरा. असे म्हणून आजी मात्र दुकानातनं आता मंदिराकडे निघालेली असते. आता पंकजला वाटतं की आजी गेली म्हटल्यानंतर मी मोकळा झालो. पंकज जरा रिलॅक्स होतो. मीरा आता लगेच मालकाच्या खुर्चीवरती म्हणजे गोल विंगणाऱ्या खुर्चीवरती बसून घेते आणि मी लागते, पंकज चल पटकन, आता अलगद असं हातात फूल घे आणि त्याच्या मधोमध अशी हळूच सुई घाल. फुलाच्या पाकळ्या निघता कामा नये, नाहीतर माझं नुकसान करशील. तेव्हा पंकज लागतोय, मीरा ही असली कामं ना मला जमूच शकत नाही. तेव्हा मीरा मला लागते, ठीक आहे, तुला नसेल जमत तर नको जमून घेऊ, मी बनवते, मला अगदी भारी जमतात हार बनवायला. आता पंकज मात्र खुश होतं आणि लागतो, हो ना, मग बनव की. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, मी बनवेल, पण आजी आल्यानंतर काय सांगायचं काय बोलायचं याचा विचार करा. कसं आहे ना, मी आजींशी खोटं बोलू शकत नाही, मी जे खरं आहे तेच समजा सांगणार, त्यामुळे नसेल बनवायचे तर नको बनवू. तेव्हा पंकज लागतो, बनवतो, सांग कसे बनवायचे. आता मीरा मात्र इथे पंकजला शिकवू लागते कसे हार बनवायचे असतात. तेवढ्यात आता ढवळीकर आणि शलाका आलेले असतात. त्याच वेळेस पंकज पटकन काउंटरच्या मागे खुर्ची असते ना, तिथे लपून बसतो, कारण त्यांना मी इथे हेल्पर म्हणून काम करतोय हे कळायला नको ना, आपली इज्जत जायला नको, म्हणून पंकज मात्र लपून बसलेला असतो. त्याच वेळेस मीरा उठून उभी राहते. तेव्हा शलाका म्हणू लागते, प्लुरिप आणि इंग्लिश गार्डन फ्लॉवर आहेत का इकडे, फुलवाली? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही, प्लुरिप आमच्याकडे शिल्लक नाही आहे, तुम्हाला बाकीचं काही हवं असेल तर ते घ्या. तेव्हा लगेच ढवळीकर आणि शलाका एकमेकांकडे बघून हसू लागतात आणि म्हणू लागतात, या फुलवालीला काय करणार, प्लुरिप म्हणजे कसली फुलं असतात ते, हे आपलं साधं फुलांचं दुकान वाटतंय काय, तर म्हणे फ्लोरिस्ट, कसलं आलंय फ्लोरिस्ट, इथे फुलांची नावंसुद्धा माहीत नसणार आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्ही जी फुलं मागवली ना प्लुरिपची, ती शिल्लक नाही, आणि जर तुम्हाला हवी असतील ना तर इथून पुढे आधीच बुकिंग करून ठेवत जा, म्हणजे मी आणून ठेवीन, पुढच्या वेळेस आधीच सांगा, मला माहिती आहे ती फुलं कुठली आहे कशी आहे, कारण फुलांबद्दल मला समजा काही माहीत असतं. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, पुढच्या वेळेसची कशाला वाट पाहिजे, आम्हाला आत्ताच हवी होती, पण नाही आहे ना तुमच्याकडे. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही आहे, तुम्हाला बाकीचं काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो, कसलं हे दुकान, काय तर म्हणे फ्लोरिस्ट, एवढंसं फुलाचं दुकान वाटतंय ते, लवकरच बंद पडेल, नाही चालणार हे दुकान. मीराला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता खुर्चीआड लपलेला पंकज मात्र थोडासा आता ढवळीकरला दिसू लागतो. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, अरे बापरे, नवऱ्याला गडी बनवला की काय, अरे बापरे, नवऱ्यालाही नोकर म्हणून कामाला ठेवलंय वाटतं फुलवालीने दुकानात, काय करणार आहे, त्या सत्याची लायकीच ती आहे,
गडी बनूनच बायकोच्या हाताखाली काम करू शकतो, दुसरी काय लायकी त्या सत्याची, हो की नाही? असे म्हणत शलाका आणि ढवळीकर हसू लागतात. मीराला मात्र खूपच राग येतो. मीरा लगेच समोर येते आणि लागतो, ढवळीकर साहेब, हे बघा, बोलताना ना आधी विचार करत जा. उगाच माझ्या नवऱ्याबद्दल काय बी बोलायचं नाही, ते मी ऐकून घेणार नाही, नीट लक्षात ठेवा. तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो, काय चुकीचं बोललो मी? जे बोललो ते बरोबरच आहे ना, गडीच बनवलंय ना नवऱ्याला. तेव्हा मीरा म्हणू लागते, आधी काउंटरच्या खुर्ची मागे कोण लपलंय ना ते बघायचं आणि मग बोलायचं, उगाच तोंड उचकटायचं नाही. आता ढवळीकर मात्र डोकावून बघू लागतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, ए बाहेर ये पटकन. आता पंकज मात्र लगेच असा बाय बाय करत खुर्ची आडनं बाहेर येतो. आता मात्र ढवळीकर आणि शलाकाला धक्का बसतो. हा पंकज इथे हेल्पर म्हणून काम करतोय, अरे बापरे. तेव्हा ढवळीकर म्हणू लागते, पंकज, अरे हे सगळं काय आहे? अरे तू बिझनेस करणार होता हे मला माहीत होतं, पण या असला फुलांच्या दुकानात बिझनेस करतो की काय तू? अरे मी विचारसुद्धा करू शकत नाही तुला अशा अवस्थेत बघितलंय. अरे हे समजा काय आहे? तू या मीराच्या हाताखाली हेल्पर म्हणून काम करतोय, तुझ्यावरती एवढी वाईट परिस्थिती आली. आणि निरुपाताई कुठे? तेव्हा शलाका म्हणू लागते, निरुपाताई तर लय तोरच सांगायच्या, माझा पंकज लय शिकलेला आहे, MBA झालेला आहे, मग आता कुठे गेला? आणि त्यांचा तो शिकलेला मुलगा, त्यांचा तो तोरा, सांगा ना. आता मात्र पंकज काही न बोलता भामट्यावानी बसले असतो. त्याच वेळेस ढवळीकर म्हणू लागतो, जाऊ द्या, चला आपण निघूया. या गायकवाडांच्या घरात कधी काय धक्का बसेल ना सांगताच येत नाही. टुडेज धक्का राहतो, दररोज काही ना काही चालू असतं या गायकवाडांच्या घरात. चल चला का, असे म्हणून आता लगेच ढवळीकर आणि त्याची बायको तिकडनं निघालेली असतात. त्याच वेळेस इकडे आता मीरा आता बादली घेऊन पाणी आणण्यासाठी निघालेली असते. त्याच वेळेस पंकज उठून उभी राहतो आणि मला लागतो, मीरा थांब. मीरा आता पंकजकडे बघू लागते. तेव्हा पंकज लागतो, मुद्दा म्हणून करते हे सगळं, माझी इज्जत घालवण्यासाठी, मला बोलणे बसवण्यासाठी करते हे सगळं. तुला काय वाटलं तू ही बादली घेऊन पाणी आणशील आणि आजीला सांगशील हा पंकज काहीच कामं करत नाही आणि मला आजीचे बोलणे बसवशील ना, दे इकडे बादली. तेव्हा मीरा म्हणू लागते, अरे पंकज पण. पंकज मात्र मीराच्या हातनं बादली हिसकावून घेतो आणि आता त्याच्या हातातनं ती बादली सटकते, त्याच्या पायाला दणकन लागते. पंकज मात्र जोरात उड्या मारू लागतो, मम्मा खूप लागलंय, असे म्हणत बादली घेऊन तिकडनं निघालेला असतो. मीरा मात्र पोट धरून हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सत्य आता तयार होऊन कामासाठी निघालेला असतो. तो आता तिथे हॉलमध्ये नाश्ता करत असतो. त्याच वेळेस भडकलेली देविका मात्र बॅग भरते आणि बॅग घेऊन आपल्या रूममधनं बाहेर आलेली असते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बबडे थांब 1 मिनिट. आता देविका मात्र थबकते आणि सत्याकडे बघू लागते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, 1 नंबर भारी करते हा तू, हे समज तू आधीच करायला होतं तरच तो बबड्या सुधारला असता, तू जे करते ते अगदी बरोबर आहे. आता मात्र देविका एक शब्द नाही बोलता तिकडनं निघालेली असते. आता देविका मात्र मोठीशी बॅग भरून आता पंकजला सोडून गेलेली असते. आता निरुपा मात्र सगळ्या घरात देविकाला शोधू लागते, देविका कुठेस तू, देविका कुठे? तेवढ्यात पंकज, आजी आणि मीराही आलेले असतात. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, गेली बबड्याची बबडी, त्याला सोडून कायमची निघून गेली. आता मात्र निरुपाला धक्का बसतो. तेव्हा निरुपा पंकजला म्हणू लागते, पंकज काही कर पण देविकाला शोधून घरी घेऊन ये. जोपर्यंत देविका सापडत नाही तोपर्यंत तू घरी यायचं नाही, सांगून ठेवते, निघ लगेच. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, थांब पंकज, जोपर्यंत मी सांगितलेली शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू कुठेही हलणार नाहीये. आता मात्र निरुपाला काय करावं काही सुचत नाही. आता निरुपा काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.